परशुराम जन्मोत्सव समिती अध्यक्षपदी भूषण जोशी यांची निवड झालेली आहे। सर्वानुमते निवड झालेली आहे आणि एक अभ्यासू आणि एक प्रखर असं व्यक्तिमत्व, एक संयमी असं व्यक्तिमत्व भूषण जोशीजींचं आहे। त्यांचे सहकारी या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित आहेत आणि एक भारदस्त असं पद त्यांना मिळालेलं आहे। पूर्ण कार्यकारिणीची जबाबदारी त्यांच्यावरती आलेली आहे। एक भारदस्त पद मिळालेलं असल्या कारणाने आपल्या T24 नॅशनल न्यूज तर्फे त्यांचं हार्दिक स्वागत। जोशीजी, आपण एक भारदस्त पद आपल्याला मिळालेलं आहे, सर्वानुमते आपली निवड झालेली आहे, पूर्ण कार्यकारिणीने आपल्याला पसंती दिलेली आहे। तर या परशुराम जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवडीच्या संदर्भामध्ये आपली भूमिका काय राहणार आहे? निवड कशी झाली, काय सांगाल? मी सर्वात आधी परशुराम जन्मोत्सव समितीच्या समस्त सदस्यांचं, सकल ब्राह्मण समाज, बहुभाषिक ब्राह्मण समाजाचं धन्यवाद देतो सर्वांना की त्यांनी मला बिनविरोध मला अध्यक्षपदी त्या ठिकाणी माझी निवड झाली। त्यासाठी सर्व समाजाचं मी आभारी आहे। बरं, आपण सर्वानुमते या भूषण जोशींना संमती दिलेली आहे, एक पसंती दर्शवलेली आहे, याच्या संदर्भात आपली प्रतिक्रिया काय? खरं सांगायचं झालं तर भूषण जोशी म्हणजे एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे की जे भिक्षुकी देखील करतात आणि याज्ञिकीतही त्यांचा चांगला हातखंड आहे। त्याच पद्धतीने समाजातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत त्यांचा वैयक्तिक संपर्क आहे आणि या संपर्काचा फायदा परशुराम जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्यामुळे आम्हाला सर्वांना असं होणार आहे की त्यांचे विचार आमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि समाजातील ज्या काही समस्या असतील त्या ते गांभीर्याने अभ्यासून त्यावर अनेक उपाय सुचवू शकतात अशी क्षमता त्यांच्यात आहे। म्हणून आम्ही सर्वानुमते त्यांची अध्यक्षपदी निवड केलेली आहे। म्हणजे सर्व गुण संपन्न असं व्यक्तिमत्व जोशीजींचं आहे असं या ठिकाणी मी प्रकर्षाने नमूद करतो। आपण जोशीजींचं एक त्यांच्या नावाला पसंती दर्शवली, याच्या संदर्भात आपलं मत काय? नक्कीच दरवर्षी प्रत्येक म्हणजे जे संघातले आमचे कार्यकर्ते आहे या समितीमधले ते सगळेच म्हणजे त्याच लेवलचे आहेत आणि यावर्षी पण भूषण जोशी यांची निवड झाली आहे ही बिनविरोधच झालेली आहे। कारण संधी प्रत्येकालाच मिळाली पाहिजे आणि प्रत्येकामधल्या त्या कौशल्याला एक वाव मिळाला पाहिजे। याच्याकरता आम्ही प्रत्येकाला दरवर्षी एक संधी देत असतो आणि ती सर्वानुमते असते। याच्यामध्ये विरोध बिनविरोध असा काही प्रकारच नसतो आणि सगळे समिती म्हणून एकत्रच काम करत असतात, सगळे एकाच लेवलला काम करत असतात। त्याच्यामुळे कार्यक्रमाला अजून छान हातभार लागतो। एक भूषण जोशींचं एक संयमी आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे असं त्यांनी या ठिकाणी प्रकर्षाने नमूद केलेलं आहे आणि एक आंतरिक तळमळ त्यांची आहे। सर्व गुण संपन्न असं व्यक्तिमत्व जोशीजींचं आहे। जोशीजी, आपण एक फार मोठी जबाबदारी आपल्यावर आलेली आहे, त्या अध्यक्षपदाची धुरा आपण सांभाळत आहोत। 2025 मध्ये आपल्या अध्यक्षपदासाठी आपली निवड झालेली आहे। तर आपलं फ्युचरमध्ये विजन काय राहणार आहे, आपला मानस काय राहणार आहे, काय सांगाल? साधारण 27, 28, 29 एप्रिलला जन्मोत्सवाचे विविध कार्यक्रम आम्ही ठेवलेले आहेत। तो तर निर्विघ्नपणे पार पडणारच। सर्व समाज बांधव सोबत असताना, सर्व समाज, सकल ब्राह्मण समाज सोबत असताना तो निर्विघ्नपणे पारच पडणार। पण त्यानंतर देखील आमच्या समाजामध्ये ब्राह्मण समाजातील काही सुशिक्षित बेरोजगार आहेत की ज्यांना कसल्याच प्रकारचा रोजगार उपलब्ध नाही आहे, तर समितीमार्फत, परशुराम जन्मोत्सव समितीमार्फत त्यांना जे काही मदत करता येईल, म्हणजे लघु उद्योग म्हणा किंवा स्वतःचं काही कला कौशल्य विकास म्हणा, तर त्या संदर्भात आम्ही नक्कीच सर्वजण नक्की प्रयत्नशील आहोत, प्रयत्न करू। एक ड्रीम त्यांनी, एक स्वप्न, फ्युचरमधलं स्वप्न त्यांनी या ठिकाणी प्रगट केलेलं आहे। जोशीजी, एक आदर्श व्यक्तिमत्व आपलं आहे, आपल्या सहकार्यांनी ते प्रकर्षाने या ठिकाणी नमूद केलेलं आहे, एक त्याच्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे। जोशीजी, एक आपलं फ्युचरमध्ये विजन आपण सांगितलं, आपण या भुसावळ शहर आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये आपण नागरिकांना काय आवाहन करू शकतात, काय सांगाल? परशुराम जन्मोत्सव समितीमार्फत समस्त भुसावळ नगरवासियांना 2025 परशुराम जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। मी भुसावळकरांना देखील आवाहन करेल आपल्यामार्फत की त्यांनी 3 दिवसीय 27, 28, 29 या तिघही दिवसाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दर्शवावी। साधारण आपण या ठिकाणी प्रमुख आकर्षण आपलं जे असणार आहे ते अभिजित मुंडे यांचं शंभू गाथा या विषयावर आपण व्याख्यान ठेवलेलं आहे। तर लवकरच त्या संबंधीचं बॅनर म्हणा किंवा आम्ही पूर्ण ॲड त्या संबंधीची आम्ही पूर्ण भुसावळमध्ये प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याचा आमचा जो काही मानस आहे तो नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे। पण सर्वांनी उपस्थिती नक्की दर्शवावी।
आज त्यांनी या ठिकाणी प्रकर्षाने आवाहन केलेलं आहे. पंचक्रोशीतील नागरिकांना भुसावळकर वासियांना त्यांनी एक कळकळीची विनंती केलेली आहे की त्यांनी एक चांगल्या प्रकारे व्याख्यान ठेवलेलं आहे. शंभू देसाई शंभू गाथा अभिजित मुंडे यांचं व्याख्यान ठेवलेलं आहे आणि त्याचा प्रबोधनात्मक व्याख्यान ठेवलेलं आहे आणि त्याचा आपण लाभ घ्यावा असं त्यांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. आपण एक भारदस्त असं पद मिळालं जोशीजी आणि पूर्ण कार्यकारिणीने आपल्याला पसंती दर्शवलेली आहे. आपलं एक अभ्यासू, संयमी आणि एक आदर्श व्यक्तिमत्व आपलं आहे. पूर्ण भुसावळकरमध्ये आपली ख्याती आहे. तर या पदाच्या निवडीचं श्रेय आपण कोणाला देणार? सकल ब्राह्मण समाज, समस्त युवा आघाडी या सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देईल. त्यांनी मला अध्यक्षपदासाठी निवड केली. सर्वांचा मनपूर्वक आभार. या ठिकाणी TV24 नॅशनल न्यूजतर्फे मुख्य संपादक योगीदास सुरवाडे यांनी आमच्या या कार्याची दखल घेतली. यासाठी संपूर्ण परशुराम जन्मोत्सव समिती 2025च्या वतीने मी आपल्या या न्यूज चॅनलचे खरोखर मनापासून ऋण व्यक्त करतो. आमचे जे अध्यक्ष महोदय आहेत ना, भूषण जोशी यांचं कार्य या आधीपासूनच, म्हणजे आताच नाही, याच वर्षी नाही, यावर्षी अध्यक्ष म्हणून निवड झाली म्हणून नाही, पण या आधीसुद्धा त्यांचं जे कार्य आहे ते अमूल्य आहे. त्यांनी प्रत्येक वर्षी परशुराम जन्मोत्सव समितीला तेवढाच सपोर्ट केलेला आहे आणि यापुढे पण ते तसेच करत राहतील अशी आमची अपेक्षा आहे. कारण की याआधी पण त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम पार पाडलेले आहे आणि यावर्षीसुद्धा ते खूप उत्साहात आणि खूप चांगल्या प्रकारे परशुराम जन्मोत्सव साजरा करू आम्ही सगळे मिळून. या ठिकाणी त्यांनी आभार व्यक्त केलेला आहे आणि आपलं चॅनल त्यांना सहकार्य करणार आहे. आपल्या TV24 नॅशनल न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी, अशी उंच भरारी जोशीजींनी मारलेली आहे. यशाचं गौरीशंकर गाठलेलं आहे. आपल्या TV24 नॅशनल न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. योगीदास सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज, चीफ एडिटर.